कटाक्षासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनसेचा दणका आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। मनसे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे। पण नेमकं घडलंय काय सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात सांगण्याचं काम फक्त आम्हीच करतो। आगामी 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। ज्या रिक्षा चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही त्यांचे परवाने आता कायमचे रद्द केले जातील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळवणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी ही मोठी मोहीम राबवली जाणार आहे। पण आता या प्रकरणात मनसेची ही एंट्री झाली आहे। या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला असून मनसे आता रस्त्यावर उतरली आहे। मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे स्टिकर्स आता मुंबईतील रिक्षांवर लावले जात आहेत, अशी माहिती मनसे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। संदीप देशपांडे यांनी हेही स्पष्ट केलंय की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक भाषेचा आदर करावाच लागेल। हिंदीत बोला असं म्हणणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असंही मनसेने म्हटलंय। परिवहन विभाग आता 59 कार्यालयांमार्फत कडक तपासणी करणार आहे। मग मनसेने चालू केलेली ही मोहीम तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील जास्तीत जास्त रिक्षा चालकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।